चंद्रगड, उंची 720 मीटर, जिल्हा रायगड. पोलादपूरवरून ढवळेगाव, पायथ्याचे गाव ढवळेगाव. या ढवळेगावातूनच आपल्याला चंद्रगड सैर करता येतो. गाडी मार्ग अलिबाग, महाड, पोलादपूर आणि उमरठ. गडाला कमान एक पण नाही, निवासवाडा आहे. गडावरतील देवता श्री महादेव ढवळेश्वर आणि कमलाजा देवी. इसवी सन 1656 चंद्रराव मोरे यांचा गड असलेला हा जावडीचं खोरामधील चंद्रगड शिवाजी महाराजांनी चंद्रकांत मोऱ्यांकडून घेतला. सो मंडळी, गुड मॉर्निंग, नमस्कार. ट्रेकिंगचा आपला तिसरा दिवस आहे. काल आपले 2 दिवस पूर्ण झाले आहेत. काल आपण केलेली अस्वलपिंड आणि घाट हे 2 केलेले आहे. आणि आज आपण चंद्रगड हा ट्रेक सर करतो आहे. तर चंद्रगडासाठी तुम्हाला पोलादपूर तालुका, जिल्हा रायगड येथून ढवळे गावामध्ये यावं लागेल. आणि ढवळे गावामधूनच तुम्हाला चंद्रगड ट्रेकिंगला सुरुवात करायला लागेल. उर्फ ढवळगड म्हणजे चंद्रगडाचंच नाव उर्फ ढवळगड या नावाने पण इसवी सन 1800 चंद्रगडाच्या व्यवस्थेसाठी चंद्रगड असणार आहे. उमरठ, ढवळे, खोपडे आणि दांडके ही गावे होती. त्यानंतर इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी ताबा घेऊन तो आपल्याकडे ठेवला. 1 ते 1.5 तास लागणार. आणि तिथे एक्सप्लोअर करण्यासाठी जवळपास समथिंग पकडून घ्या 1 तास. तर तुम्ही 3 तासामध्ये ट्रेक करू शकता. आणि वाट बघा, पूर्ण जंगलाची आहे. हे बघा गड. ये असा इकडून या थोडा. पूर्ण स्लिपरी आहे, पूर्ण खडी चढावी. हाताची जी ग्रीप आहे ना ती मजबूत पकडावं लागते. तू इथून जर गेला ना खाली सरळ ओढ्यामध्ये, हा जो दगडाचा पॅच आहे ना, प्रॉपर ग्रीप नाही इथे. इकडे काहीच नाही आहे. छोटी वाट आहे आणि बारीक खडी आहे, त्याच्यामुळे आहे ना स्लिप होतं. पाला पाचोळा आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला इकडला व्ह्यू दाखवतो मी. वर गेला आता थोडी जंगलाची वाट आहे. हा पॅच थोडा डिफिकल्ट होता. चढायची आहे ती खडी आहे एकदम. हा तसा चंद्रगड हा जावळीच्या खोऱ्यातला किल्ला आहे आणि तो जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातला आहे. फक्त आता मला ते कधी बांधला ते इसवी सन साल आठवत नाही, पण हा सगळा जावळीचा जो घनदाट प्रदेश ओळखला जायचा तो मोरेच्या नाव, तो चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. आणि गड किल्ले कांगोरी म्हणा, ढवळा म्हणा, हे सगळे त्यांच्या ताब्यात होते. नंतर महाराजांनी जेव्हा चंद्रकांत मोऱ्यांचा पराभव केला त्यावेळी हे त्यांनी आपल्याला स्वराज्यात सामील करून घेतले. फक्त मी इसवी सन सांगू शकत नाही. ओके, इसवी सन नाही माहीत, पण चंद्रराव मोरे यांच्या हा ताब्यामध्ये असलेला जो गड होता
तो नंतर काही कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि हा देखभालीसाठी वापरायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर आपल्या स्वराज्यात सामील केला. आणि चंद्रगड हा इथल्या आसपासच्या परिसरावरती कोकण आणि घाट किंवा कोकण आणि घाटमाता घाटमाता ह्याच्यावरती शत्रूवर देखरेख नजर किंवा लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जात होता. ते बरोबर वाट नाही आहे बघा, प्रॉपर पायऱ्या पण नाही आहे. आणि इथली जी दगड आहेत ती पूर्ण असे उखड आहे, निकलली आहे. पावसाळ्यामध्ये मित्रांनो हा गड सैर करण्यासारखा आहेच नाही. कारण की बघा ते प्रॉपर पायऱ्याने आहे, पूर्ण मातीमध्ये जे पावटे केलेले आहेत आत्ता तुम्ही, पण पावसाळ्यामध्ये शक्यच नाही आहे. पूर्ण अशी खडी चढाई आहे आणि स्लिपरी आहे पूर्ण, म्हणजे वाटच नाही आहे प्रॉपर. हे आता एक पावट्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे वर जाता तरी येतं, पण पावसाळ्यात इम्पॉसिबल आहे हा गड सैर करणं, म्हणजे खूप अवघड आहे. शक्यतो पावसाळ्यात हा गड करणं टाळावं, विचार पण करू नका. हो प्रॉपर वाट नाही आहे ना, वाटत आहे काही, पण आता गेली ना पूर्ण. हा माहीत पण नसणार आणि त्या लोकांनी एकट्याने येऊ पण नका किंवा एकट्या दोघांनी ग्रुपने या. आणि हवं तर खालून ढवळे गावातून गाईड वगैरे करा. आणि म्हणजे पावसाळ्यात तर शक्यच नाही आहे की वाट ही नाहीशी झालेलीच आहे. तुम्ही बघू शकता असं फक्त आता एक पायवाट राहिलेली. मधातून एक नदी चालली आहे, ही आहे ढवळा नदी. काल आम्ही ही नदी क्रॉस करून ढवळे गावात आलेलो. चढत जाओ, चलते जाओ, चलते जाओ. पूर्ण डीप आहे एकदम 90. कलावंती दुर्गासारखंच आहे, सेम फिलिंग जे आहे ना कलावंती दुर्गासारखं येतो. पण कलावंती दुर्गाला प्रॉपर पायऱ्या आहेत, याला प्रॉपर पायऱ्या नाही आहेत. हा थोडा पॅच कठीण आहे, पूर्ण असं दगडांचा पॅच आहे आणि दगडाला पकडून जावं, पाय वगैरे घसरतो इथे. इथे एक पाय ठेवायचा आहे. आणि इथे बघा फक्त माझे 2 पाय आहे एवढी जागा आहे. पूर्ण बॅलेन्स जो आहे ना इथे ह्या पोझिशनवरती तुम्ही आपल्या लेफ्ट साईडला ठेवा.
ऊन पण भरपूर आहे. 2 दिवस आपल्याला एवढं ऊन नाही लागलं तर. हो. रेंज नाहीये. एक मिनिट आरामात. आता पाय खालीच बरोबर. चला सरका तिकडे आम्ही पूर्ण जाऊ दे तिकडे. हा जाऊ दे. तो पण पाय घ्या तिथे. आता हा पाय ठेवायचा. येस. ते पाय द्यावं लागेल. ओके आलं का? हां परफेक्ट. नाही नो रिक्सले नाही तर. ओ हे घे गाडी परत. वाट काय लावायची? वाट लागली ऑलरेडी आपली. हा सचिन दादा, वाट काय लावायची? लागली आपली वाट. अजून काय? अजून आहे बघा. बघ अशी डेस्टिनेशन वाटायची संपत नाही. परत तळायची. ऐक ना हाऊस बघायची तुला. हाऊस बॅगा घेऊन शक्यच नाही. शक्य नाही असं नाही. तुमच्यासाठी शक्य आहे, आमच्यासाठी थोडं कठीणच आहे. जेव्हा पाठी असते ऑप्शन असतो हां तुम्ही काढणार असतो. इथून काढायचं ना. चला एकदम इझी आहे. फक्त स्टेप सर सांगितलं तसं स्टेप. पापा इकडे टाका. पाय खालीच ठेवा. तू पाय खालीच ठेवा. एवढा वर कसं? ये ना आता इथे हँडहोल्ड बघ. बस आले. थोडा बाकी. आता बस वरतीच मारूया आपण. 11 नंबरची. नाही तू बस आम्ही बसायला बस आलाय म्हटलं. 11 नंबरची. हां ह्याचा प्रेस. नाही ना हातात येत काय. हे प्रेस करा आणि हे बघा इथे इथे फक्त जुन्या पायऱ्या आहेत. अशा कातळामध्ये थोड्या कोरलेल्या आहेत. इथून खालच्या ज्या आहे पूर्ण गेलेले आहे. हे बघा पूर्ण अशा प्रॉपर पायऱ्या आहेत थोडे. हां सगळे आहेत. यो
चला चला. फायनली त्यात आपण गडावरच्या टॉपवरती आलो आहे. आणि बघा गडावरती हे भरपूर मोठी मोठी दगड आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. कुठे ती लोक समोर गेली समोर. हो पूर्ण दमछाक झाली. जी मंडळी बसली आहे बघा. कसं वाटलं चढून सगळ्यांना? मजा आली. लई फास्ट आले तुम्ही ना. हो. आमची गाडी खूप फास्ट होती. चंद्रगडाची गती घ्या. हा यांच्याकडून ऐकूया आता. अजून पोहोचलो नाही, अजून पोहोचायचं आहे. पण आलो ना वरती आता नाही आपण. ना, अजून जायचं आहे. अरे बापरे तिकडे जायचं आहे. हा, हो एक मेन काय बाकी आहे. ही जी समोर दिसते ना ही आहे सापडखिंड. ही काल आम्ही ही करणार होतो पण 2 दिवस सतत चालण्यामुळे सगळे थकलेली, त्याच्यामुळे ती कॅन्सल केली आणि आम्ही आता चंद्रगडावरती आलो. आता ते यंगच मागे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी ही वस्तू. हे बघा हे शिवलिंग आहे, शिवपिंड, आणि इथे आत्ताच पूजा केलेली आहे. आणि इतकी सुंदर जी पिंड आहेत ना, आणि इथे आपले नंदी महाराज बसलेले आहे. चंद्रगडाची जी मुख्य आकर्षण जे आत्ता आम्हाला दिसलं आहे ते आहे आपलं शिवमंदिर, म्हणजे शिवलिंग जी त्या पिंड आहे ते आहेत. आणि आपल्याला अजून परत समोरवरती जायचं आहे, तिथे पाण्याची टाकी वगैरे आहेत. बघू शकता किती मस्त आहे शिवलिंग. जय भोलेनाथ. तशी ती पूजा वगैरे केली आणि आपले नंदी महाराज आणि इकडला जो परिसर आहे बघा खूप सुंदर असा परिसर. आणि आपल्याला तिकडे जायचे, वरती बरेचसे लोक गेले आहेत आमचे, आणि तिथून परत मग खाली उतरायचं आहे. आपले नंदी महाराजचं दर्शन घेतलं इकडे इकडे. आता आपण शिवपिंडीचं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता गडावरती जास्त स्पेस नाही आहे आणि गड अवघड आहे. आता आपण वरच्या टोकापर्यंत चाललो आहे. गावातील दोघेजण हर सोमवारी येऊन त्या शिवपिंडीची पूजा करतात आणि त्यांनी एवढी मस्त पूजा केली आणि त्यांचा हर सोमवारी असा कार्यक्रम असतो, म्हणजे त्यांनी हर सोमवारी येतात. शिवप्रतिष्ठानचे जे दोघंजण होते ते दोघांनी आमच्या आधी येऊन पूजा वगैरे केली. इकडं संपूर्ण दरी आहे, ती सापडखिंड आहे.
आणि इकडला तुम्ही नजारा बघू शकता. काल आम्ही इकडनं आलो, तो जो डोंगर दिसतोय तो रायरेश्वर पठार. रायरेश्वर पठारावरून आपण असं इकडनं अस्वल खिंडी तिकडे आलो. कामटे घाट उतरून ढवळे गावामध्ये आलो आम्ही काल. आणि आज चंद्रगड. वरती पण मंदिर आहे आणि पाण्याची टाकी आहे, पण तिथलं जे पाणी आहे ना ते आता सध्या पिण्यासारखं नाही आहे. साठलेलं पाणी आहे पावसाचं. भारी आहे का वरती? चांगलं आहे. मंदिर भारी आहे. मंदिर फार चांगलं आहे. जो नाही असं खुल्लं मंदिर आहे खुलं आहे जसं आता हे होतं तिथलं. असं. आणि आतमध्ये तिथे मी पिंडी होती ना हां तसंच तिथे पिंडी नाही आहे पण असंच मंदिर आहे. ओके. अरे ऐक तर वरती आहे. अरे काय नाही वरती आहे. वेदांत कसं वाटलं चंद्रगड? वाटलं छान. देवळं तिकडे एक दोन देवळं आहेत. हां देवळं मस्त आहेत. दर्शन घेतलं का मग? हो. हा आमचा छोटा ट्रॅकर. हाय कर थँक्यू. चौक लास्टला पण झाले पाण्याचं टाका पकडा. छान. पाण्याची टाकी किती आहे? 2 आहे का? 3 आहे आता एक दोन आहे. हा ती दोन आहे. आता येत आहे. हो आता होतच 2 मिनिटं. तिथूनच बघून येतो. राहिलेली नाही आहे गडावरती. एका बाजूलाच होती फक्त या. इथे पाण्याचा टाका आहे. हे एक पाण्याचं टाकं. पाणी पूर्ण हिरवं आहे, पिण्यासारखं नाही आहे, पण इमर्जन्सीमध्ये पिऊ शकतो. पण इथे स्टे वगैरे कोणी करत नाही. रात्री पण काल एक टीम होती, ते आम्ही ढवळे गावामध्ये होतो. 4 लोक होती आणि ते स्टे केलेला नाईटला. पण ते सगळं खाण्यापिण्याचे सामान वगैरे खाली घेऊन आलेले. आणि हे बघा ही तटबंदी. पण तटबंदी आता राहिलेली नाही आहे. मणिमल वाटतं हे. कुठली? मणिमल. ते तो मणिमल असू शकतं का? ते वाला? हां. कारण हे तिथून सापड खिंड आहे बोलले ना? ही सापळखिंड. ती वाली करायची होती आपल्याला काल. हां ही इथून या खिंडीतून खाली त्या ओढ्यातून सरळ तिथून वर. म्हणजे आपण इकडनंच आलो असतो ह्या हां, खिंडीतून. ह्या खिंडीतून खाली असं हां ही सापळखिंड. तो ही तिथे सापळखिंड. म्हणजे तिकडे उतरायचं होतं आपल्याला. हां. ओके. आणि तो रायरेश्वर आहे ना आपण काल आलो तो वरचं? हां ते रायरेश्वर. ते नाही रायरेश्वर. ते तिकडचं ते बघा ते ना असणार. तो ते रायरेश्वर असणार. नाही नाही हा रायरेश्वर ना असू शकतो. रायरेश्वरहून ढवळा दिसणार की पटकन. हा तो दिसणार मग. हे आपल्याला निघायचं आता. ते शौच खूप आहे का असं वाटतंय? ही तटबंदी आणि तो बुरुज. आणि या बाजूला बघू शकतो तुम्ही पूर्ण अशी मंदिराचे अवशेष वगैरे नाही आहे, फक्त जोता आहे आणि पायऱ्या आहेत मंदिराच्या. मंदिरात जाऊया. मंदिर जसं नाहीसं झालेलं आहे. इथे पण शिवपिंड आहे. हे बघा जय भोलेनाथ. आणि हे एक शरब आहे. माहित नाही आता ते कुठलं देव आहे किंवा देवता आहे. तर
इथे सकाळी दुधाचा अभिषेक वगैरे केला त्या मुलांनी. बुरुजावरती जाऊ आपण. इकडे एक बुरुज आहे आणि चंद्रगडावरून जे दृश्य जे बघण्यासारखं आहे, आजूबाजूला जे तुम्ही नजर फिरवाल ना, खरंच मधोमध चंद्रगड आहे आणि या बाजूला तटबंदी काय राहिलेली नाही आहे, पण छोटी छोटी एकाच कड्याला अशी तटबंदी आहे आणि भरपूर असा सुंदर छोटेखानी किल्ला, पण खूप सुंदर किल्ला आहे. आता मी किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलो आहे. ही तटबंदी बघू शकता तुम्ही. इथे पण एक पाण्याचा टाका आहे, पण इथे गवत वगैरे वाढलेलं आहे. बुरुज म्हणजे हा वाडा आहे. कोणता? ही बुरुज बंदी आहे ना, आणि हा वाड्याचा असणार बहुतेक. हा वाड्याचा औषध बोलून हे मागचं आहे, हे वाड्याचं औषध आहे. किल्ला छोटेखानी असून खूप सुंदर किल्ला आहे. उंचावर उंच आणि खूप छान. खूप सुंदर नजारे. वॉटरफॉल्स वगैरे भरपूर आहे इकडे, पण पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करण्यालायक किल्ला नाही आहे. हा, पण प्रॉपर ट्रॅकर लोक करतात, कारण की वाट जी आहे ना, नवीन माणसासाठी हा किल्ला नाही आहे पावसाळ्यामध्ये. ही वाड्याचे अवशेष आहे. हे बघा, हा जे आहे ना, तटबंदी आणि ही तिकडे दरवाजा इकडे. हा दरवाजा आहे. आणि आता फक्त दरवाजा आणि फक्त खालचे जे ज्योती आहेत ते आहेत, बाकी काही राहिलेलं नाही. जावडीचे चंद्रराव मोरे हा त्यांचा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांच्यामध्ये थोडा मतभेद असल्यामुळे चंद्रराव मोऱ्यांना वतनदारी हवी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य. तर वतनदारीपेक्षा स्वराज्य केव्हाही महत्त्वाचं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी मोऱ्यांना सांगितले, पण मोऱ्यांना ते काही पटलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो वाद आहे तो युद्धात झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पराभूत करून हा जो किल्ला आहे तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्यामध्ये आणला. त्यावेळेला तुम्हाला ढवळ्याची व्हॅली दिसत होती. हो 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 बरोबर. आणि मागची जी व्हॅली आहे तिकडची जी आपण महाराजाच्या म्हणजे याच्या त्या कामठ्यामध्ये गेलो, ती व्हॅली तुम्हाला आधी दिसत नव्हती. जसं तुम्ही त्या ड्रायव्हर्स म्हणून असे जायला लागला तेव्हा ती व्हॅली तुम्हाला ओपन झाली. तोपर्यंत दिसत नव्हती ती. मग आपली मारदांड पलीकडच्या बाजूने तसं जाऊन आपण मागून गेलो. ओके, माझ्या डोक्यात ते आलं. हा मोठं पण झालं ना. चंद्रगड तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण खाली उतरणार आहे, तर आजचा जो ब्लॉग आहे आपण इथेच संपणार आहे, कारण खाली जाताना आता खूप कठीण काम आहे. त्याच्यामुळे कॅमेराचा आता आपण इथेच क्लोज करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.
गया की गया नीचे तर काहीच ऑप्शन नाही आहे तुम्हाला खाली मग तो सांभाळून